नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये वेळ झाली रिव्ह्यूची. कसा आहे पिक्चरमध्ये आता आपण करणार आहोत नाच ग घुमाया सिनेमाचा रिव्ह्यू. तिसरं महायुद्ध झालं ना तर हे काम मला बायांच्या टंचाईमुळे होईल, घेऊन ठेवा. परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट ऑलरेडी सिनेमागृहात आहे. वाळवीनंतर परेश मोकाशी काय घेऊन येतात याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लागली होती आणि ती आता त्यांनी शमवलेली आहे. सिनेमाची गोष्ट इंटरेस्टिंग आहे. नाच ग घुमाची याच्यामध्ये कामवालीबाई आणि घरातली स्त्री यांचं असोसिएशन दाखवलेलं आहे. त्यामुळे असणारे प्रॉब्लेम्स, त्यांमध्ये असणारे हेवेदावे, भांडणं, वाद, हे सगळं या गोष्टीमध्ये येतं जे घराघरामध्ये घडत असतं. एखादी कामवालीबाई उशिरा आली की जे घरात नाट्य घडतं, वादावादी घडते, गडबड उडते, ते सगळं याच्यातून दिसतं. या सिनेमाच्या निमित्तानं कामवाल्या बायकांचा, घरी ज्या बायका सफाईला येतात, कामाला येतात, त्यांचं एक विश्व दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्या बाई, घरातल्या ज्या बाई काम करायला येतात त्यांचा इम्पॉर्टन्स किती असतो हेही यातनं दिसतं. आणि घरोघरी तीच चर्चा असते. कोणालाही कोणाच्याही घरी जाऊन विचारलं, अगं तुझी कामवालीबाई वेळेत येते का, तर ती नाही असंच उत्तर देते कुठलीही गृहिणी. कारण हे आपल्याला आता नेहमीचं झालं आणि आपण खूपदा अशा बायकांना, कामवाल्या बायकांना गृहीत धरतो. तर त्यांची एक बाजू असू शकते, हे यातून दिसतं. मांडण्याचा प्रयत्न परेश मोकाशींनी केला आहे. ही एक जमेची बाजू आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन की असा एक विषय त्यांनी आणायचा प्रयत्न केला. हा एक भाग. मी एकटी काय काय करू? भांडी घासली, आवरून ठेवली, पोहे केले, चिकूचा आवरला, झाला गिझर बंद करायला उशीर, तर एवढं काय. पण दुसरा भाग असा आहे की हा विषय जरी चांगला असला तरी याच्यासाठी मांडली जाणारी गोष्ट आणि त्याचा स्क्रीन प्ले ह्याच्यामध्ये तफावत दिसते मला. तफावत अशासाठी की गोष्ट गोड आहे. घरातली जी राणी आहे, म्हणजे ज्याचं काम मुक्ता बर्वेनी केलं आहे, तिचं एक कुटुंब आहे, नवरा आणि छोटी मुलगी आहे आणि तिच्याकडे काम करायला येणारी आशाताई, तिचं एक वेगळं विश्व आहे. तर या दोघींचं असोसिएशन, यांच्यातले जे प्रॉब्लेम होतात त्याच्यावर गोष्ट फिरते. आशाताई जुनं सगळं विसरा आणि चला ना परत. मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे या दोघींची गोष्ट छान आहे, पण त्यासाठी निवडला जाणारा जो स्क्रीन प्ले आहे तो खूप घाईघाईत झाला आहे का किंवा गडबडीत केला आहे का असं मला वाटून गेलं. याची कारणं दोन आहेत. गोष्ट शेवट एक खूप छान शेवट या गोष्टीचा आहे, पण त्या शेवटाला गोष्ट येण्यासाठी मुद्दाम काही गोष्टी तुम्हाला सिनेमाच्या पूर्वार्धात पेराव्या लागल्या की काय असं वाटून जातं. त्यामुळं मग घडणारे प्रसंग अनाकलनीय होतात. याचाच अर्थ सुरुवातीलाच तुम्हाला लक्षात येतं की कामवालीबाईचं इम्पॉर्टन्स घरात किती आहे आणि मग राणी आशाताईंवर आरडाओरडा करायला लागते कारण आशाताई उशिरा घरी येतात आणि मग इथून गोष्ट सुरू होते. काही फोडलेलं नाही आहे मी. पण कोण किती ओरडतं, कधी हा राग विकोपाला जातो, घरातली स्त्री कामवाल्या बायकांची कशा पद्धतीने कुठल्या सिच्युएशनला वागते हे लक्षात घेऊन थोडं जरा रिअलिस्टिक करण्याचा प्रयत्न झाला असता तर ते खरं वाटलं असतं. इथं काय झालं आहे, सारंग साठे, मुक्ता बर्वे, इथून मुक्ता बर्वे ज्या बँकेत काम करत असते त्या बँकांमधले जो बॉस आहे तो, ज्याचं काम सुनील अभ्यंकरांनी केलं आहे, त्या किंवा त्यांच्याकडे आलेल्या सारंगची आई म्हणजे मुक्ताची आई, म्हणजे या सासवा आहे सगळ्या, विहिणी या सगळ्यांची कॅरेक्टर्स कॅरिकेचरीज दाखवलेली आहेत. म्हणजे थोडीशी व्यंगात्मक आहेत. खूप लाऊड बोलतात, ते खूप लाऊड आरडाओरडा करतात. त्याच्यामुळे हे सगळं भयंकर अंगावर यायला लागतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याच्यामधलं जे छोट्या गोष्टी असतात, असोसिएशन तुमचं जेव्हा मॅन टू मॅन किंवा वुमन टू वुमन असोसिएशन असतं त्याला जे शेड्स असायला पाहिजेत त्या मिस होतात असं मला वाटलं. कॉमेडी करण्याच्या नादाखाली किंवा खसखस पिकवण्याच्या नादाखाली सगळं खूप लाऊड होतं असं मला वाटलं. हा सिनेमा बघितल्यावर मला परेशच्या ची चौका जो सिनेमा केला होता त्यात तोही असा खूप लाऊड झाला होता, त्याची आठवण आली आणि असं वाटून गेलं की खरंच गरज होती का. एखादं कॅरेक्टर कॅरिकेचरीस असू शकतं, 2 कॅरेक्टर असू शकतात, पण सगळीच कॅरेक्टर्स अशी असू शकत नाहीत. तुलनेनं नम्रता संभेराव जसं कॅरेक्टर आहे आशाताईचं, ते खूप जमिनीला धरून वाटतं, म्हणून ते आपल्याला आपलं वाटतं. अर्थात तो ऑथर बॅक रोल आहे. हा एक भाग झाला. माणूस आहे म्हणलं विसरणार, तुम्ही नाही का पाकिट विसरल्या. दुसरा भाग असा की याच्यामध्ये सगळीच कॅरेक्टर्स, ऑलमोस्ट सगळे कॅरेक्टर कॅरिकेचरीस असल्यामुळे आरडाओरडा आणि लाऊड अभिनय खूप दिसायला लागतो. आवर्जून खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे याच्यातली गाणी. त्यापैकी नम्रता संभेरावचं एक गाणं आहे ते ठीक आहे तरी, पण मुक्ता बर्वेच्या तोंडी जे गाणं आहे, राणीच्या तोंडी, जे फ्रस्ट्रेशनमधनं येतं की तिला बाई मिळत नाही, ते गाणं उगीच झालं असं मला वाटतं. म्हणजे ते गाणं नको आहे असं तिथं वाटायला लागतं तुम्हाला. त्याच्यामुळे सिनेमाचा पुन्हा स्पीड मंदावतो. आणि त्यानंतर ड्रीम सिक्वेन्स एक आहे जो नंतरच्या उत्तरार्धात येतो, तोही तुम्हाला पटकन खटकतो. कारण मध्यांतर एका पॉईंटला झाल्यानंतर सुरुवात होताना सिनेमाची अचानक वेगळ्याच पॉईंटला भयंकर नाट्यमयरित्या होणं हे खरं तर झेपत नाही, असा माझा अनुभव. हा एक भाग. त्याच्यामुळं सिनेमाशी आपण कनेक्ट होऊ शकत नाही. साधारण आहे आपल्याला आपल्या समस्या आपल्या घरची असं वाटायला लागतं, पण ती कॅरेक्टर्स आपल्याला आपली वाटेनाशी होतात कारण आपण असे वागत नाही. आणि मग आशामध्ये आणि राणीमध्ये जो वाद पेटवला गेला ज्याच्यामुळं तो सुरू होतो
त्याच्यामध्ये राणी असं का वागते हे कळत नाही, कारण अदरवाईज राणी खूप सेन्सिबल आहे, मिळवती आहे, कर्तबगार आहे, सगळं आहे, पण मग ती इतकी कशी काय आशाबरोबर वागते हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्यामुळं मग नंतर जी सिच्युएशन क्रिएट होते सिनेमामध्ये त्यासाठी मुद्दाम क्रिएट झालं का असं वाटायला लागतं. आयुष्यात पुन्हा तोंड दाखवू नका मला. एकूण स्क्रीन प्लेमध्ये थोडा आणखी कसून बांधायला पाहिजे होतं असं मला वाटून गेलं. त्यातली गाणी काढायला पाहिजे होती आणि पुन्हा विनोद निर्मितीसाठी जे काही खसखस पिकवली आहे किंवा काही डायलॉग टाकलेत ते एखाद वेळेला तुम्हाला हसू येतं, पण अदरवाईज नंतर हे काही आपल्याला पटेनासं होतं, कारण असं घडत नाही. याच्यामधला एक मला फक्त शब्द छल फार आवडला, थायरॉइडचा खायरॉइड एक त्यांनी करून टाकला, तो मी तिथं हसलो. इंटरेस्टिंग आहे, पण त्या पलीकडे काय नाही. ती बुरशी काय तुम्हाला विचारून लागणार होती? असं ताई तुम्ही भोपळ्याचं काही करणार नसाल तर आम्ही लागू का? हा सगळा भाग झाल्यानंतर मला असं वाटलं की ह्याच्या शेड्स ज्या आहेत त्या आणखी यायला पाहिजे होत्या, कदाचित आणखी छान वाटून गेलं असतं. शेवटी उत्तरार्धामध्ये जो मोनोलॉग आहे मुक्ताच्या तोंडी म्हणजे राणीच्या तोंडी तो खूप छान आहे, नाचगं घुमाला धरून आहे तो छान आहे. किंवा शेवटी आशा आणि राणीमधला एक दोघांचा सिक्वेन्स आहे, दोघेही बोलतात, तोही छान आहे. पण मग हे जे त्यांचं वागणं आहे हे त्यांच्या मूळ स्वभावाला धरून नाही आहे, ते वेगळं वागतात. म्हणजे रादर राणी वेगळं वागते. तर म्हणजे हे कॅरेक्टर सोयीनुसार आपापला स्वभाव सोडतात की काय असं वाटत राहतं मला. ते गाणं आहे ना, गाणं नाच ग घुमा कशी मी नाचू तसं तसं झालंय माझं. ओव्हरऑल इट्स हा सिनेमा मला बरा वाटला. मला खूप अपेक्षा होत्या, विषय फार महत्त्वाचा आहे, चांगला आहे, खूप गोष्टी करता आल्या असत्या आणि खसखस पिकवण्यासाठी किंवा लोकांना खिळवून ठेवण्यासाठी लाऊड अभिनय करायला पाहिजे असं नाही. आणि परेश मोकाशी त्याबद्दल खरंच अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे अनुभवानं त्यांच्या, पण त्यांना मी काय सांगायची गरज नाही. कदाचित त्यांना वेगळं दाखवायचं असू शकेल, इम्पॅक्ट तो माझ्यापर्यंत पोचला नसेल कदाचित. तर या सिनेमाला मी देतो आहे 2.5 स्टार्स. याच्यामध्ये सारंग साठे, मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने, सुनील अभ्यंकर, मायरा वायकुळ अशा सगळ्या, स्वप्नील जोशी पण याच्यामध्ये छोट्याशा भूमिकेमध्ये आहेत, असे सगळे कलाकार आहेत. कलाकारांनी उत्तम काम केले, उत्तम अशा अर्थानं की त्यांच्या वाट्याला जे काम दिलं आहे त्यांना जसं करायला सांगितलं तसं त्यांनी केलं आहे, त्यात काही वाद नाही. म्हणून हा सिनेमा खिळवून ठेवतो तुम्हाला. पण जिथं आत घुसायला पाहिजे अनेक ठिकाणी, घुसायला म्हणजे काय रडवायलाच पाहिजे अशातला भाग नाही, पण तो तुम्हाला आपला वाटायला लागतो की असं होतं, तसं ते होईन असं होतं, कारण सिच्युएशन मुद्दाम आणल्यात की काय असं वाटतं. त्यामुळे मी या सिनेमाला 2.5 स्टार दिलेले आहेत. आणखी चांगला होऊ शकला असता सिनेमा. एक नक्की आहे, या निमित्तानं मीच असं म्हणालो, विषय फार महत्त्वाचा परेश मोकाशींनी आणलेला आहे. घरच्या कामवाल्या आणि त्यांचं जगणं, त्यांचं भावविश्व आणण्याचा प्रयत्न आहे. उत्तरार्धामध्ये अनेकदा सिनेमा प्रेडिक्टेबल होतो, त्यामुळे पुढं काय होणार आहे याची तुम्हाला जाणीव होते, लक्षात येतात गोष्टी, त्यामुळे सरप्राईजेस कमी होतात. वाळवी करेक्ट त्याच्या उलटं होतं. अर्थात दोघींचं कम्पेअर करत नाही मी, अजिबातच नाही. सरप्राईजेस खूप मिळत होते, इथं पण खूप करता आले असते, पण सिनेमा खूप प्रिडिक्ट होत गेल्यानंतर खूप घाई झाली असं मला वाटतं. थोडा आणखी वेळ घेऊन केला असतं तर कदाचित आणखी छान काहीतरी निष्पन्न झालं असतं. इथं मी थांबतो. सिनेमाचा रिव्ह्यू मला कसा वाटला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे आणि लाईमलाईट नक्की फॉलो करा, इतरांनाही सांगा. थँक्यू व्हेरी मच. भेटू पुन्हा लवकरच नव्या सिनेमासह. थँक्यू.